इथं बघू शकता विले पार्लेचा सम्राट. वा, किती मस्त फोटो आहे. इथं बघू शकता साचे वगैरे ठेवलेले, गणपती बाप्पाचे फेस, पाय, हात हे सगळ्यांचे साचे वगैरे ठेवलेले. आज बघू शकता जे की पूर्ण हे टिश्यू पेपरचे मूर्ती आहे, जे की सेम टू सेम पीओपी वाटतं. पण हे जेवढे पण मूर्त्या आहेत ना सगळे टिश्यू पेपरचे आहेत. हा बघू शकता पायाचा साचा आहे ना. आणि हे काय लावतंय म्हणजे मटेरियल, याला काय म्हणतात? फायबर ना. आता कॅनडेडाला पण लागतात. आणि पार्लेचे भोसले असेल ना मंडळ. पार्लेची गुजरातचे आणि अंधेरी. टोटल किती दुबई मूर्त्या साईडचे आहेत? पण आहे. टोटल किती मूर्त्या आहेत तिथे? 50 ते 60. 50 ते 60 मूर्त्या ना. पण, बरेच साचे वगैरे ठेवलेले आहेत. आणि इथं बघू शकता दादा मिक्स करतोय, निर्मा चालू आहे. पेशवा आर्ट्समध्ये ना तुम्हाला मंदिर पण दिसतं देवीचं, जे की तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे अंधेरी बीचला. पेशवा आर्ट्स जे वर्कशॉप आहे, गणपती मूर्त्या जिथं बनतात, कागदी गणपती मूर्त्या जिथं बनतात, तिथं आपण आलेलो पेशवा आर्ट्स. तर तिथं आपण आहे ना वर्कशॉप एक्सप्लोर करणार आहोत पेशवा आर्ट्सचे, की कागदी मूर्ती म्हणजे कशा बनवल्या जातात आणि किती किती हाईटच्या मूर्त्या आहेत तिथं, आणि जे ओनर आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहे ते. तर आता आज मी ॲक्च्युली पहिलेच गाडीवर आलेलो या टू व्हीलरवर. तर आता थोड्या वेळाने आपण जाऊया वर्कशॉपमध्ये पेशवा आर्ट्सच्या, आणि तुम्हाला सगळे डिटेल्स देतो तेच. छत्रपती शिवाजी महाराज नगर हा गेट आहे. या गेटमधून आता आपण आतमध्ये जाऊ. इथं बघू शकता विले पार्लेचा सम्राट. वा, किती मस्त फोटो आहे गणपती बाप्पाचा. काय लुक आहे विले पार्लेचा सम्राट, बघू शकता. तर आता आपण इथूनच सरळ जाणार आहोत पेशवा आर्ट्सला. इथं बघू शकता साचे वगैरे ठेवलेले, गणपती बाप्पाचे फेस, पाय, हात हे सगळ्यांचे साचे वगैरे ठेवलेले. तर आता आपण आतमध्ये चाललो करेल पेशवा आर्ट्समध्ये. इथं कामं वगैरे चालू आहे. काय नाही, ते शूट करायला आलेलो. साचा हा बघू शकता पायाचा साचा आहे ना. आणि हे काय लावतंय म्हणजे मटेरियल, याला काय म्हणतात? फायबर ना. हां, ओके. इथं फक्त कागद्या मूर्ती बनता ना, टिश्यू पेपरच्या मूर्त्या ना फक्त. ओके. आणि काय आहे ते असणार आहे तरी मूर्तीची? तर हे पेशवा आर्ट्स बघू शकता तुम्ही लोक. इथं बघू शकता खूप सारे मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात टिश्यू पेपरच्या. तर इथं बघू शकता कामं चालू आहेत, हे फायबर वगैरे मटेरियल हे जॉईन करतात. तर इथं बघू शकता कामं वगैरे चालू आहे. इथं बघू शकता कामं चालू आहे. हे बघा, हे आहे फायबर.
बघू शकता हे सगळे साच्यांना लावत आहे मोठमोठ्या मूर्त्यांना. सौरभला कॉल कर ना, सौरभला विश कर तू. मी विश ते प्रत्येक निघू आता 5 मिनिट. सावलीत उभा राहा ना. इथं काय लेफ्ट साईडला ना. ओके. इथं सगळे गणपती बाप्पाच्या मूर्ती पायाचे इथं साचे ठेवलेले बघू शकता. आणि हे ना पूर्ण काय बोलतात तिथं फक्त टिश्यू पेपरच्या मूर्त्या बांधतात. बघू शकता पूर्ण साचे वगैरे ठेवलेले. गुजरातची पण आहे. कॅनेडाला दादानी पण मूर्ती आहे. आता कॅनडाला पण जातात. आणि पार्लेचे भोसले असेल ना मंडळ. पार्ल्याची गुजरातची आणि अंधेरी. टोटल मुंबई किती साईडची मूर्त्या पण आहे. टोटल किती मूर्त्या आहेत तिथे? 50 ते 60. 50 ते 60 मूर्त्या ना. मग आता ऑलरेडी स्टार्टिंग असेल ना. ऑलमोस्ट होत आलं. होत आलं ना. ओके. नाही म्हणजे हे सगळ्या मूर्त्या झाल्यानंतर अजून पण हा असं आता पॉलिशिंग आहे. पॉलिशिंग आणि कलरिंग कधीपासून चालू होणार मग मूर्त्यांची? पुढच्या महिन्यात. बघू शकता काम चालू आहे. मटेरियल मिक्स होते. आज बघू शकता जे की पूर्ण हे टिश्यू पेपरचे मूर्ती आहे. जे की सेम टू सेम POP वाटतं. पण हे जेवढे पण मूर्त्या आहेत ना सगळे टिश्यू पेपरचे आहेत. इथं बघू शकता ना बरेच साचे वगैरे ठेवलेले आहेत. आणि इथं बघू शकता दादा मिक्स करतो मटेरियल.
तर दादा या पेशवा आर्ट्समध्ये फक्त टिश्यू पेपरच्या मूर्त्या बनतात ना, तर काय काय म्हणजे मटेरियल यूज होतं? हां. पेपर आणि पुट्टी वगैरे चॉक पावडर चॉक पावडर, पुट्टी आणि टिश्यू पेपर, ग्लो एवढंच ना. आणि हे जे आहे हे पावडर सारखं हे काय आहे? आणि चॉक पावडर चॉक पावडर आहे ना. ओके. आणि ते पिशवीमध्ये ते ते ग्लू आहे. ग्ल्यू आहे ना. ओके, मग एवढंच मिक्स केलं जातं ना. आणि कम्पेअर टू POP मूर्ती, हां ही मूर्तीचं वेट कसं म्हणजे कम्पेअर टू POP Lightweight. हां लाईट वेट एकदम लाईट वेट ना. ओके. किती हाईटच्या मूर्त्या असो म्हणजे एवढं वेट नाही पडत ना. ओके, म्हणजे POP पेक्षा एकदम हलकी मूर्ती आहे ना. हलकी मूर्ती एकदम ओके. आणि मग तुम्ही सांगू शकता कोणते कोणते मंडळाचे आहे अगर तुम्हाला माहीत असेल तर? मंडळाचे अजून बामणवाडा आहे, त्यानंतर बोरिवली आहे. ओके. आणि इथून आउट ऑफला पण जाता का? हो ॲब्रॉडला पण जातात ना. ओके. आणि अंधेरीचे मंडळ असतील आणि गुजरात गुजरात आय थिंक सो असेल तो. ओके ओके. इथून पण आगमन प्रॉपर ढोल बिल वाजूनच होतं का इथून? ओके. इकडनं बाहेर येऊन वाजतात, इकडनं मग त्यांच्या एरियाचं वाजवत असेल तर तिथे किंवा इकडनं वाजवत असेल तर इथे पण वाजवतात. ओके ओके. फर्स्ट आगमन कधी काय माहिती आहे? नाही. ओके ओके. चालेल. आता पूर्ण काम चालू आहे ना म्हणजे. आणि कलरिंग कधीपासून आहे? कलरिंग जुलैपासून ना. जुलैपासूनच करू. आखणी वगैरे जुलै नंतर ते ज्या टायमाला आगमनाच्या अगोदर, आगमनाच्या अगोदर ना. 2 दिवसा अगोदर 2 दिवसा अगोदर होतं ना ते, पहिलेच नाही करून ठेवत ना. आखणी केली नाही. ओके ओके. चालेल. ओके, थँक्यू दादा टाईम दिल्याबद्दल. एक दिवस. इथं बघू शकता सिंहासन गणपती बाप्पाच्या मागचं. आणि हे बघा इथं बरेच सिंहासन बघू शकता तुम्ही लोक. तर मित्रांनो, तुम्हाला पेशवा आर्टचं वर्कशॉप बघून कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करू. फ्रेंड्स लोकांना जरूर शेअर करा. तर आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ.